मात्र धावांचं खातं उघडलंय. जावळी तालुक्यातील रांजणी गावचे खेळाडू लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव अजिंक्य बेलोशे आणि दुसऱ्या बाजूला षटकार किंग म्हणून संदीप कृष्णा कदम स्ट्राइकला पाहायला मिळत आहेत. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, फुल लेनचा चेंडू, राहुल वांगडे. ज्या प्रकारे राहुल वांगडेंसाठी सर हंगाम राहिलाय. अष्टपैलू खेळ, लाजवाब खेळ. निश्चित एक असल अष्टपैलू खेळाडू आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी धारदार गोलंदाजीचे वार आतापर्यंत केलेले आहेत. एक चांगले ऑलराऊंडर, चांगली गोलंदाजी करतात. परंतु एका बाजूला दोन आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. संयमाचा खेळ. राहुल वांगडे पायावर टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, सफल झाले. एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. विलक्षण वेगाने इथे मात्र एक धाव तर पूर्ण केले 22 स्वरूपात. एक पेक्षा अधिक काही या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस या टीम साठी महत्वाची मॅच आहे. ग्लोरियस स्पोर्ट्सने आतापर्यंत 3 पैकी 3 सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे आता ज्योती एंटरप्राइजेसला हा सामना जिंकावा लागेल. आतापर्यंत याही टीमने जे काही सामने खेळले आहेत त्याच्यामध्ये काही सामने याही टीमने गमावलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा सामना फार महत्वाचा आहे. राहुल वांगडे पुढचा चेंडू पुढे सरसावून चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका गॅप मध्ये खेळलाय. चुकी झाली. एक्स्ट्रा कव्हरला एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा मानस आहे आणि 2 धावा प्राप्त होतील. अजिंक्य बेलोशे, संदीप कदम 2 धावा प्राप्त केल्यात. अजिंक्य बेलोशे एक तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव त्यांच्या गाठीशी चांगला आहे आणि त्याचमुळे की काय अशा प्रकारच्या तंत्राचा वापर करत त्यांनी हा फटका खेळला होता. किंबहुना या बॉलच्या पाठीमागे काही धावा 2 त्यांना मिळाल्या. टीमसाठी धावसंख्या पुढे सरसावते. 5-0 गडी बाद. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअरला डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. एक धाव मात्र प्राप्त होईल अजिंक्य बेलोशे यांना. आणि या षटकामध्ये राहुल वांगडे प्रभावित करत असताना अप्रतिम गोलंदाजी. एकही मोठा फटका त्यांनी आतापर्यंत खर्च केला नाही. चांगली गोलंदाजी, दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा चांगला ताबा ठेवला. मोठ्या फलंदाज राहुल वांगडे यांचं पहिलं यशस्वी षटक संपन्न होत असताना टीमची धावसंख्या बिनगडी बाद 6 धावा. राहुल वांगडे यांचं कौतुक करावं लागेल, कारण समोर 2 मातब्बर फलंदाज असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी वाखाणण्याजोगी आहे. षटक क्रमांक 2 जावले एक्सप्रेस, निलेश भिल्लारे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, क्षेत्ररक्षक तैनात केलाय. डीपला आपण पाहतोय लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे आणि डीपला मिड विकेट. गणेश कदम या षटकासाठी या क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना आपण पाहतोय. जावले एक्सप्रेस, निलेश भिलारे षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या बाजूला जावलीचेच खेळाडू रांजणी गाव अजिंक्य बेलोशे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही या जावली तालुक्यातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर, दुसऱ्या बाजूला सुधीरदादा धनावडे साहेब यांच्या मालकीचा संघ ग्लोरियस स्पोर्ट्स जावली. अनोख्या पद्धतीने विस्मयकारक फटका अजिंक्य ज्ञानदेव बेलोशे यांच्या बॅट मधून PMPL चौकार. स्कूटीची चावी ऍक्टिवाची हरवलेली आहे. कोणाला जर भेटली तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आणून द्यायचे मी विनंती करेल. ऍक्टिवाची बाईकची चावी जर कोणाला सापडली तर ती आणून द्या. थँक्यू. फटका जबरदस्त होता, कलात्मक होता, नेत्रदीपक होता. एक फोटोजेनिक स्ट्रोक अजिंक्य बेलोशेने खेळलेला आहे. वेगाचा पुरेपूर वापर केला आणि वेगाला प्रत्युत्तर दिलंय. सरळ 4 धावेंचं आणि हा पहिला मोठा फटका आलेला आहे या डावातला. अजिंक्य बेलोशे यांच्या बॅटमधून धावसंख्येने पकडला वेग. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावा 0 गडी बाद. अजिंक्य बेलोशे जावली तालुक्याच्या क्रिकेटमध्ये 5 षटकांच्या मॅच मध्ये ज्यांच्या नावावर शतक आहे. मुंबई प्रीमियर लीग T20 स्पर्धा या खेळाडूने गाजवली आहे. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव, सातत्याने A डिव्हिजनचं मुंबईचं क्रिकेट खेळत आलेला हा बॅटर. परंतु या मॅच मध्ये धावा करायच्या टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर, कारण संघ त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहतोय. परंतु एका बाजूला रफ्तारचा राजा जावली एक्सप्रेस निलेश बिल्लारे यांच्याकडे ती खासियत आहे, ती क्षमता आहे, ती प्रतिभा आहे, तो क्लास आहे, ते कौशल्य आहे. त्याचा चांगलं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये त्यांनाही करावं लागेल, कारण एका बाजूला मोठा फटका त्यांनी पहिल्या बॉलच्या पाठीमागे खर्च केलाय. बॉल क्रमांक 2 स्विच करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पहा वेग पाहायला मिळतोय, गती पाहायला मिळाली या चेंडूवर. वेगवान ते स्तरार चेंडू. डॉट बॉल.
हीच सर निलेश भिलार यांची खासियत आहे. या अगोदर त्यांच्या बॉलवरती एक मोठा फटका आला होता, त्यानंतर त्यांनी कमबॅक चांगलं केलं आणि अजिंक्य बेलोशे सारख्या तंत्रशुद्ध फलंदाजाला या बॉलच्या पाठीमागे बांधून ठेवले. आला तो डॉट. तिसऱ्या चेंडूवर हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची काढायला लागले, क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत. झेलचा प्रयत्न झाला नाहीये. एक धावेचा प्रयत्न झाला, दुहेरीचा प्रयत्न केला, दुसरी धाव वेगाने प्राप्त करत असताना आउटस्टँडिंग रनिंग बिटवीन द विकेट. संदीप कदम, अजिंक्य बेलोशे 2 धावा. चातुर्य, चपळता या सर्व काही गोष्टी या धावांच्या पाठीमागे होत्या. एका धावेचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं आणि खास करून डेंजरस एंडला अजिंक्य बेलोशे धावले होते, कारण तो डेंजरस एंड होता. क्षेत्ररक्षकांनी देखील बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला केली होती आणि ती जोखीम घेतली. 2 धावा पूर्ण केल्या. जोखीम तर घ्यावीच लागते, आयुष्य असं तो क्रिकेट, तुम्हाला जोखमीशिवाय काय प्राप्त होत नाहीये. 12 धावा धाव फलकावर. आपटी बार पाहायला मिळतोय. निश्चितच व्हाईट बॉल असेल, हा पूर्ण चेंडू हाताळावा लागेल. 1 पडती ओव्हरचा देखील इशारा केला जातोय. निलेश भिलारे आणि वेग एक वेगळं समीकरण राहिलंय निश्चित. परंतु या बॉलच्या पाठीमागे पंचांनी सांगितलेलं आहे, तुम्ही एका षटकाला जो अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. म्हणजे यानंतर निलेश भिलारे यांना बाउन्सर हाताळता येणार नाही. एका बाजूला बॅटिंग मध्ये अजिंक्य बेलोशे तयार. शफल होऊन मोठा फटका खेळायचा प्रयत्न, हा चेंडू देखील हवेत आहे. झेलची संधी होती, क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत. गणेश कदम, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. विलक्षण वेगाने एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये करत असताना अजिंक्य बेलोशे, संदीप कदम, एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरी धावाने स्कोर बोर्डला चालना मिळते आणि ज्या वेळेस अजिंक्य बेलोशे यांनी मोठे फटके खेळलेले आहेत, बॉल ज्या वेळेस हवेत उभा राहिला त्या वेळेस मात्र बॉल निजस्थळी जाऊन पडला आणि क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचू शकले नाही. आज नशीब बलवत्तर आहे. दुहेरी धावाने धावफलक निश्चित पुढे सरसावतोय. अजूनही षटकातल्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ग्लोरियस स्पोर्ट्सला अद्यापही मिळाली नाहीये विकेट. चांगली भागीदारी आघाडीचे फलंदाज संदीप कदम, अजिंक्य बेलोशे. अजिंक्य वैयक्तिक 12 धावा, टीमची धाव संख्या 15, 2 चेंडू शेष. 5वा चेंडू आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न, गती पाहायला मिळाली. फास्ट अँड फ्युरियस या खेळपट्टीचा, या रामलीला साळसोळे मैदानाचा मातीचा सुगंध देत असताना चेंडू डॉट बॉल. एका बाजूला निलेश भिलारे यांच्याबद्दल आपण अनेकदा चर्चा करतो ना की बॅक इंजुरीना त्यांना सामोरं जावं लागलं आणि आज देखील जर आपण पाहिलं तर ती इंजुरी आणि त्याच्यामध्ये सुरू असणारी त्यांची गोलंदाजी जबरदस्त आहे. वेगवान गोलंदाज. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू इनसाइड आउट. क्रिकेट मधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका, मुंबईचा क्वीन नेकलेस मरीन ड्राईव्ह आणि हा फटका अजिंक्य ज्ञानदेव बेलोशे यांचा कव्हर ड्राईव्ह. अद्भुत, अविस्मरणीय, लाजवाब चौकार. क्रिकेटचं मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अजिंक्य बेलोशे पदलाळी त्याचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, सरळ बॅटने खेळलेला एक जबरदस्त फुलातून फटका, सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार. 2 षटकांचा संपला खेळ. धाव फलकावरती आहेत. ज्योती एंटरप्राइजेस या टीमच्या प्रथम बॅटिंग करताना 19 धावा, 0 गडी बाद. टीम ज्योती एंटरप्राइजेसला ही मॅच चांगल्या धावगतीने जिंकावी लागेल, कारण दुसऱ्या बाजूला विचार केला तर ग्लोरियस स्पोर्ट्स हा संघ 3 मॅच जिंकून निश्चितच चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि या षटकामध्ये निलेश भिलारे यांनी 13 धावा खर्च करत असताना मात्र ज्या प्रकारे फलंदाजी केली अजिंक्य बेलोशे वैयक्तिक 16 धावा, संदीप कदम आता एका धावावर खेळत आहेत. संदीप कदम यांची बॅट बोलणं खूप महत्त्वाचे असेल, कारण पोलादपूर ग्रामीण क्रिकेटमध्ये एक मोठं नाव, 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहे आणि गणेश कदम तिसऱ्या षटकासाठी दाखल झालेत. निश्चित आज संदीप कदम यांना हात खोलावे लागतील, चांगली बॅटिंग करावी लागेल. हीच ती वेळ आहे जिथे आता टीम ज्योती एंटरप्राइजेस या टीमला गिअर बदलायचा आहे. धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. ओव्हर नंबर 3 साठी आता KSKच्या वाकी गावचे मिस्टर फॅक्स गणेश कदम ओव्हर नंबर 3 सांभाळतील. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. सरासरी आहे 9.5ची. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे ज्योती एंटरप्राइजेसने याच प्रकारे धावा बनवल्या तर 49 पर्यंत मजल मारेल. पहिला चेंडू फुल टॉस, संदीप कृष्णा कदम यांच्या फुल टॉस चेंडूवर फुल टॉल वसूल केलाय. चेंडू सीमारेषा पार, PMPL उत्तुंग षटकार. संदीप कदम यांचा एक मोठा टोला आणि मैदानाच्या आतमध्ये आता त्यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झालेला आहे. संदीप कदम यांची या बॉलची उडान ज्योती एंटरप्राइजेस या टीमसाठी 6चा लगान. षटकार. स्वागत केलंय गणेश कदम यांचं या षटकाराने. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक अग्रगण्य नाव म्हणून गणेश कदम यांच्याकडे ओळखलं जातं आणि दुसऱ्या बाजूला पोलादपूरचा सिक्सर किंग संदीप कदम एक उच्च शिक्षित खेळाडू आहेत. अगदी विचार केला तर करिअरमध्ये एका मोठ्या पदावर मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत असताना खेळ देखील तसा सातत्याने केला जातो.
बॅकफुट पंच, वॉट अ स्ट्रोक. पंच केला जरूर, स्वीपर कव्हर आहे. चांगला एफर्ट्स पाहायला मिळतोय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा देखील इथे मात्र प्राप्त करत असताना निलेश बिलारे अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा वाचवल्यात. काय हे पाहायचंय. अगदी पंचांनी देखील येस निश्चितच 2 धावा वाचवल्या. टीमची धावसंख्या धावफलकावर 27. निश्चित आपल्याला सूरज सर देखील कळवतात की संदीप कदम हे नोकरी सम्राट आहेत. अनेक खेळाडूंना त्यांनी, तरुणांना किंबहुना क्रिकेटच्या खेळाडूंना नोकरी व्यवसायासाठी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आढावा घेतला. राहुल द्रविड, आर अश्विन हे उच्च शिक्षित खेळाडू होते. बॉलर तयार, शफल होऊन खेळायचा प्रयत्न. इथे मात्र गणेश कदम यांचं पुनरागमन होत असताना डॉट बॉल निर्धाव चेंडूचे होते सांगता. गणेश कदम या वर्षीचा हंगाम खूप चांगला राहिलाय. ज्या प्रकारे गणेश कदम यांनी व्यावसायिक क्रिकेटमध्ये ग्लोरियस स्पोर्ट्स असू द्या, सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलंय आणि आज सुधीरदादा धनावडे यांचं विशेष कौतुक, कारण पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना घेऊन त्यांना देखील व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची संधी मात्र प्राप्त करून दिली. 3 चेंडूंचा खेळ झालाय. बिनगडी बाद, 27 धावा. गणेश कदम पुन्हा तयार. बॉल क्रमांक 4. छोट्या उसळीचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू होते. फक्त एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना 28 धावा धावफलकावर. आक्रमण करावं लागेल कारण अद्याप एकही गडी बाद झाला नाहीये. गणेश कदम यांचे 4 चेंडू झाले, त्यांनी धावा खर्च केल्यात 9. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 28 धावा. अजिंक्य बेलोशे वैयक्तिक 16 धावा. संदीप कदम वैयक्तिक 7 धावांवर खेळत असताना या मॅच मध्ये टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर, अत्यंत महत्वाची मॅच आहे त्या टीमसाठी. त्यांना ही मॅच जिंकायची आहे. करो अथवा मरो या स्थितीमध्ये ही मॅच आहे. टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. अजिंक्य बेलोशे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. हवाई सफर. अजिंक्य बेलोशे ब्रँडेड स्ट्रोक, PMPL षटकार. अजिंक्य बेलोशे यांना मिळाला मौका आणि दिला त्यांनी या बॉल वरती ठोका. सरळ 6 धावींचा धावसंख्या वाढवणारा षटकार अजिंक्य बेलोशे यांच्या बॅट मधून आलेला आहे. आता बॅट तळपलेली आहे. सुरुवातीला जे अजिंक्य बेलोशे अडकळत खेळत होते त्यांनी आता आक्रमण केलेलं आहे आणि बघता बघता धावसंख्या भरारी घेते आणि जाऊन पोहोचलेली आहे आता 34 धावा. 0 गडी बाद. ग्लोरियस स्पोर्ट्सला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे आणि तो कारनामा गणेश कदम करतील का? शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागले. शॉट अगदी फाईन क्षेत्ररक्षक तैनात होते. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा देखील इथे मात्र प्रयत्न करत असताना तेरीचा कॉल दिला होता संदीप कदम यांनी, पण तो शेवटच्या क्षणाला नकार दिलाय. शेवटच्या चेंडूवर 2 धावा प्राप्त होतील. बॅटला लागला चेंडू चायनीज कट. या 2 धावेने 3 षटकांची होते सांगता. 3 षटका अखेर प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर बिनगडी बाद. टीमची धावसंख्या 36. निश्चित चांगली सुरुवात केलेली आहे टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीमने, कारण सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ जर आपण लवकर पाहिला असेल ना तर धावा त्या वेगाने आल्या नव्हत्या, परंतु या ओव्हरमध्ये धावा तब्बल 17 आल्या. गणेश कदम आले, ओसंडून धावा खर्च केल्या, एकही गडी बाद करू शकले नाहीयेत. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आता प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे की ज्योती एंटरप्राइजेस हा संघ 60 पेक्षा अधिक धावा बनवू शकतो. म्हणजे जर धावांमध्ये तुम्ही बदल केला, वेगामध्ये बदल केला तर या सर्व काही गोष्टी पुढे बदलतील. 3 षटकांचा खेळ संपला. तुम्ही पाहताय, ऐकताय, अनुभवताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. 36 धावा धाव फलकावर. चला प्लीज ड्रिंक्स ब्रेक झालाय. पाण्याची मागणी होते, पाण्याची पूर्तता करा. अगदी आपल्याला ज्या मान्यवरांनी विशेष सहकार्य केले त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. शंकरदादा मोहिते साहेब आपल्या मनापासून आभार. अमितराज चव्हाण साहेब थँक्यू व्हेरी मच. अशोकदादा सकपाळ साहेब खरंच आपलं देखील खूप खूप धन्यवाद. अनिल चंद्रकांत भोमकर साहेब मनापासून धन्यवाद. विजयभाई शिंदे थँक्यू सो मच. आणि पहा अगदी ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगला सर्व मान्यवरांनी आपल्याला पुरस्कृत केले. अर्जुनदादा गोळे साहेब आपलं मनापासून आभार. मैत्री ग्रुप जावली विजेता संघाला, संघ मालकाला इलेक्ट्रिक बाईक आपलं मनापासून आभार. आणि परंतु या मॅच मध्ये ज्या प्रकारे खेळ केलाय टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर आणि दुसऱ्या बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स. निलेश सर असं म्हटलं जातं प्रीमियर लीग मध्ये तुमच्या संघामध्ये किती मोठी नावं आहेत हे महत्वाचं नसतं, परंतु तुमच्या संघामध्ये जे 11 खेळाडू आहेत ते खेळ कसा करतात हे खूप महत्वाचं. मग प्रीमियर लीग कोणती असू द्यात.
सर्व काही तुमच्या सादरीकरणावर तो अवलंबून आहे. ज्या टीमचं सादरीकरण खेळाचं चांगलं तो संघ नेहमी जिंकत असतो. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ज्योती इंटरप्राइजेस या टीमने खेळाचं बॅटिंगमध्ये करताना सादरीकरण चांगलं केलेलं आहे. पहिल्या जोडीचा जम चांगल्या प्रकारे बसलेला आहे. याचा विचार आता ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला करावा लागेल. या टीमला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. धावसंख्येचा वेग वाढलाय, तो कमी करायचा आहे. संघासाठी विकेट टिपायची आहे. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवरती कुणाला आणलं जाईल याही गोष्टी आता पाहाव्या लागतील. सगळ्यात जमेची बाब ग्लोरियस स्पोर्ट्स त्यांची गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजी देखील चांगली राहिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला ही मॅच खूप महत्त्वाची आहे. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर सर्व मान्यवरांचं अगदी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्या प्रकारे त्यांच्या कटआउट्स आपल्याला दाखवले जात आहेत आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना हर्षल खराडे एक उद्योन्मुख खेळाडूंच्या यादीमधील जावळी तालुक्यातील एक मोठं नाव गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना दुसऱ्या बाजूला संदीप कदम वैयक्तिक 10 धावा, अजिंक्य बेलोशे वैयक्तिक 24 धावा नाबाद केल्यात. आणि 12च्या धावगतीने जर धावा केल्या तर 60 बनवू शकतात. परंतु 60 करून चालणार नाही, तुम्हाला 70-75 पर्यंत मजल मारावी लागेल. कारण ग्लोरियस स्पोर्ट्सने ज्या प्रकारे पाठीमागच्या 3 मॅचेस मध्ये बॅटिंग केलेली आहे त्यामुळे या टीमच्या समोर जे आव्हान ठेवावं लागेल 70+ एक आव्हानात्मक स्कोर असू शकतो. ओव्हर नंबर 4 ला हर्षल खराडे तयार. पहिला चेंडू पंच केला, डीप पॉइंट नाही येत आहे. चेंडू अगदी वेगाने डीप पॉइंट सीमारेषा पार, धावा मिळतील 4 संदीप कदम यांच्या बॅट मधून. PMPL चौकार. क्रिकेटमध्ये तुमच्या गलपानपणाला थारा नसतो आणि शतकषकाचा देखील गलपानपणाचा थारा पाहायला मिळाला. या बॉलच्या पाठीमागे संदीप कदम यांनी हवेत खेळलेला फटका आणि क्षेत्ररक्षकाचा सीमारेषेलगत अडवण्याचा प्रयत्न फसला गेले आणि त्यानंतर पहा गुंगारा दिला बॉलने, खाली राहिला बॉल, सीमारेषा बॉल चिरतोय सरळ 4 धाव्यांसाठी. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. फ्रंट फुट पंच केलाय, स्वीपर कव्हर आहे निलेश बिलारे. इथे मात्र एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने स्ट्राईक रोटेट होत असताना संदीप कदम टीमची धाव संख्या 41. निश्चित चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक चौकार आलेला आहे. त्यानंतर तुम्ही एक धाव घ्या, स्ट्राईक रोटेट करा, नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणा, तोही चांगल्या फॉर्म मध्ये आहे. याला चांगलं क्रिकेट म्हटलं आता. आणि अजिंक्य बेलोशेन आता स्ट्राईक वरती आणलेला आहे. 11 बॉलच्या पाठीमागे त्यांनी बनवल्या 24. बॉलर तयार हर्षल खराडे. अद्भुत फटक्यांचा शानदार आविष्कार अजिंक्य ज्ञानदेव बेलोशे यांच्या बॅट मधून रांजणी गावचा दर्जा दाखवणारा PMPL उत्तुंग षटकार. आता अजिंक्य बेलोशे नावाचं वादळ आलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. या वादळाचा सपाटा पहा. टप्पा पडल्यानंतर बॉल ऑन साईडला खेचलाय, सरळ जागेवरतून खडे खडे या बॉलला पाठवलंय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. षटकार आला 47 झाल्या. नितीन सरांची स्माइल पहा. अगदी नितीन सरांचं कौतुक, कारण ज्या प्रकारे सकाळपासून स्कोरिंग करणं, स्कोरर असेल, कॅमेरामॅन असेल, आयोजन कमिटी इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पूल केला. ही खासियत आहे अजिंक्य बेलोशे. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव, सातत्याने ए डिव्हिजन खेळत असतात. काय फटकेबाजी. 47 धावा. चौथ्या चेंडूवर देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट आहे तैनात. गॅप मध्ये फटका, रिकाम्या जागा भरा. धाव संख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. PMPL अजिंक्य बेलोशे यांच्या बॅट मधून ज्योती एंटरप्राइज साठी येतोय सांघिक अर्धशतक. धाव फलकावर चौकार. खाली बसले त्यानंतर बॉल ऑन साईडला खेचला. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी होती. याच दरीतून बॉल गेला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही. आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली आणि धावा मिळवल्या. ज्योती एंटरप्राइजेस या टीम साठी 4 चौकार. अजिंक्य बेलोशे वैयक्तिक फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये 34 धावा. टीमची धाव संख्या 51. पुढे सरसावून डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. क्रिकेट मधील नेत्रदीपक फटका. अजिंक्य ज्ञानदेव बेलोशे. ताकद, टायमिंग, नजाकत तिन्ही गोष्टी या फटक्यामध्ये पाहायला मिळतात. अफलातून स्ट्रोक. PMPL षटकार. अजिंक्य बेलोशे यांनी मैदानाच्या आतमध्ये धूम धडाका लावलाय, मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय. आणि आज मात्र अजिंक्य बेलोशे यांनी रांजणी गावाचा डंका पिटलाय. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली आहे. बॅटचा फेस ओपन केला आणि कव्हर्सला ठोकलेला एक नेत्रदीपक फटका. षटकार. विलक्षण फटका पाहायला मिळाला. अजिंक्य बेलोशे वैयक्तिक 14 चेंडूमध्ये 40 धावा. संदीप कदम 9 चेंडूमध्ये 15 धावा. टीमची धाव संख्या 57. ज्या खेळाडूच्या नावामध्ये पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये राजधानी सातारा जिल्ह्यामधील जावळी तालुक्यामध्ये रांजणी गावचे खेळाडू, एक गाव अकराच्या क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावावर 5 षटकांच्या लढतीमध्ये शतक आहे. शतकवीर मैदानामध्ये फलंदाजी करत असताना अजिंक्य बेलोशे वैयक्तिक 40 धावा.
या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये तिसरं वैयक्तिक अर्धशतक येईल का? काल आकाश मोहिते, आज सकाळी महादेव कदम सर, मुंबई पोलीस यांनी हे 2 अर्धशतक झळकावलेत आणि अद्याप शेवटचा चेंडू शेष. हर्षल खुराडे, शेवटचा चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूचा टायमिंग होत नाहीये. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त होते. डॉट बॉल. हर्षल खराडे यांनी तब्बल या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केलेला आहे. धावसंख्येचा वेग आता हळूहळू वाढू लागलेला आहे. सुरुवातीचा कालखंड जर आपण पाहिला, हा डॉट बॉल आला. सुरुवातीचा कालखंड ज्योती इंटरप्राइजेस टीमचा 2 षटकांचा पाहिला तर अवघ्या 19 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये जो काही वेग वाढला, धावसंख्येने भरारी घेतली. 57 धावा 0 गडी बाद. 4 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजे तब्बल या 2 ओव्हरचा विचार जर आपण केला तर तब्बल धावा आल्या 38. म्हणजे ज्या धावा फक्त 2 ओव्हरमध्ये आल्या होत्या त्या धावा पुढील 2 ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. निलेश सर, क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स आणि या मॅच मध्ये एक संधी निर्माण झाली टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर. अजिंक्य बेलोशे 15 चेंडूमध्ये 40 धावा. दुसऱ्या बाजूला संदीप कदम 9 चेंडूमध्ये 15 धावा, 57 धावा धाव फलकावर. आता अंतिम षटकासाठी कोणावर विश्वास दाखवला जाईल या स्लॉग ओव्हरच्या मॅच मध्ये, कोणाला पाचारण केलं जाईल हे देखील पाहायचं आहे. नेक्स्ट मॅच आरव स्पार्टन विपक्ष संत बाळूमामा वॉरियर्स. दोन्ही कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवर समीर गाडवे, मुंबई पोलीस, वाई तालुका बोपर्डीचे खेळाडू आहेत. अंतिम षटक 57 धावा धाव फलकावर. अद्याप एकही गडी बाद झाला नाहीये. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा हाताळावा लागेल. व्हाईट बॉल. दिशाहीन बॉल पहिलाच बॉल टाकलेला आहे. बोपर्डी गावचे समीर गाडवे ओव्हर नंबर 1 मध्ये आलेले आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये षटक चांगलं टाकलं होतं, परंतु एका बाजूला संदीप कदम 9 बॉलच्या पाठीमागे 15 कुठलेले आहेत. अजिंक्य बेलोशे 15 बॉलच्या पाठीमागे 40 धावा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी. फुललेनचा चेंडू संदीप कृष्णा कदम यांच्या बॅटमधून पोलादपूरचा ब्रँड दाखवणारा खणखणीत PMPL षटकार. तडक फडक बेधडक आणि कडक आला या बॉलवरती. संदीप कदम यांच्या बॅट मधून षटकार होता कडक. धावसंख्या वाढवणारा हा षटकार. संदीप कदम क्लासिकल स्ट्रोक. काय फटका खेळलाय. बॅटचा फेस ओपन केला आणि पाठवून दिला. हीच ती महत्वाची जागा. षटकार. स्वागत केलंय समीर यांचं या षटकाराने. फुललेनचा चेंडू सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हवाई सफर. संदीप कृष्णा कदम यांच्या बॅटमधून कॅमेरामॅनला दिली जाते मानवंदना. अफलातून स्ट्रोक. षटकार. आव देखो ना ताव. प्रत्येक बॉलला सटकाव. अशाच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता संदीप कदम करतायत. हाही बॉल समोरच्या बाजूला पाठवून दिलाय. मोठ्या दिलेरीने खेळलेला एक प्रतिभावंत गुणवंत ग्लोरियस स्ट्रोक. सीमापार. षटकार. अजिंक्य बेलोशे 40 धावांवर खेळतायत. आता IPL ची आठवण आली त्या दिवशी श्रेयस आणि शशांक सिंग फलंदाजी करत होते. षटकासाठी निश्चितच श्रेयस अय्यर यांना गरज होती, परंतु पहा काय फटकेबाजी. आता अजिंक्य बेलोशे यांना स्ट्राईक देतील का? संदीप कदम या चेंडूवर आक्रमण करतील का? हे देखील खूप काही अवलंबून असेल. 2 चेंडूवर 2 षटकार आलेत, परंतु संदीप कदम यांच्याशी आपण नावाचा उल्लेख केला. 6 चेंडूवर 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. मग ते रबर बॉल क्रिकेट असू द्या, टेनिस बॉल असू द्या. आता 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत. टीमची धावसंख्या तब्बल 70. 0 गडी बाद. एका बाजूला समीर गाडवे यांना कमबॅक करावं लागेल. पठारावरील खेळाडू आहेत, किंबहुना क्षमता चांगली आहे. आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. प्रतिभा आहे, त्याचं एक चांगलं सादरीकरण आज करावं लागेल. निश्चित सुरुवातीचे 2 बॉल महागडे आहेत, परंतु 4 बॉल जर चांगले टाकले तर निश्चित कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. तिसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरला 1 धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा मानस नाहीये. आता एका धावेने अजिंक्य बेलोशे यांच्याकडे येईल स्ट्राईक. टीमची धावसंख्या 71. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजिंक्य बेलोशे यांना वैयक्तिक अर्धशतकासाठी 10 धावांची गरज आहे. म्हणजे 2 मोठे फटके अजिंक्य बेलोशे आपलं अर्धशतक पूर्ण करतील का, किंवा समीर गाडवे त्यांना माघारी पाठवतील का, त्यांना बांधून ठेवतील का? विविध प्रश्न या 3 बॉलच्या पाठीमागे आहेत. काय दडलंय या 3 बॉलच्या पाठीमागे? समीर गाडवे तयार. कडक कडकडीत प्रहार. चेंडू सीमारेषा पार. अजिंक्य बेलोशे यांच्या बॅटमधून विलक्षण फटका. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. PMPL षटकार. वैयक्तिक 46 धावा. विजय सारखी लकलकणारी बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य बेलोशे यांनी केलाय. चांगला खेळ. हाही बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील याही बॉलच्या पाठीमागे 6. आज दिवसा चांदणं मैदानाच्या आतमध्ये फटक्यांचं शिंपलेलं आहे. नाव आहे अजिंक्य बेलोशे, गाव आहे रांजणी.
विलक्षण फटकेबाजी, अद्भुत फटक्यांचा लेझर शो आपल्याला पाहायला मिळतोय. 46 धावा 16 चेंडूमध्ये टीमची धाव संख्या 77. जावली तालुका क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये 5 षटकांच्या लढतीमध्ये शतकवीर म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने ए डिव्हिजन खेळलं जातं मुंबईचं क्रिकेट. मुंबई प्रीमियर लीग T20 या खेळाडूने खेळले. अगदी दक्षिण आफ्रिका, केनिया, झिम्बाब्वे सारख्या देशामध्ये जाऊन या खेळाडूंनी लेदर क्रिकेटचे धडे गिरवलेत, क्रिकेट गाजवलंय. या मॅच मध्ये वैयक्तिक अर्धशतकापासून 4 धावा दूर, 2 चेंडूंचा खेळ शेष. टीमची धावसंख्या 77. सर्वोत्तम भागीदारी झाली आहे आघाडीची या स्पर्धेमध्ये. इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला, एकदा प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न आहे, अजिंक्य बेलोशेने स्ट्राईक हवी आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आहे, दुसरी धाव देखील प्राप्त केली जाते. चुकी केली, फेकी खराब, 2 धावा. बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे चातुर्याने पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येचा वाढलेला वेग एका बाजूला 79 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी आणि हा जो बॉल होता ना समीर गाडव्याने फार चांगला टाकला, मनोबल वाढवणारा होता. कारण आतापर्यंत जे काही बॉल टाकले होते ते पाठीमागे ओढले होते, हा बॉल थोडासा पुढे सोडला. म्हणजे या प्रकारचं काही मिश्रण त्यांना अंमलामध्ये आणावं लागेल. शेवटचा बॉल बाकी, समीर गाडवे एका बाजूला तर एका बाजूला जावली तालुक्यातील रांजणी गावचे अजिंक्य बेलोशे, ज्यांना अर्धशतकी खेळीसाठी हव्या आहेत धावा 2. 79 धावा टीमची धावसंख्या. 2 धावांची आवश्यकता असताना पुढे सरसावून अद्भुत, अप्रतिम, अविस्मरणीय, विलक्षण कामगिरी करत असताना पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये वैयक्तिक अर्धशतक झळकावणारा तिसरा खेळाडू ठरतोय. रिमेंबर द नेम, अजिंक्य ज्ञानदेव बेलोशे, मॅन फ्रॉम राजनी. जावली तालुक्याचा शतकवीर मात्र बॅट उंचावत असताना प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारतोय. 18 चेंडूमध्ये 5 षटकारांच्या मदतीने